श्रोते नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करतं असं आपण नेहमी म्हणतो. तर श्रोते हो, या अनुषंगानंच आपल्या शरीराची काळजी आपल्या स्वतःलाच घ्यावी लागते. बदलती जीवनशैली, ताणतणाव, वाढते ताणतणाव आणि एकूणच आहारशैली आणि जीवनशैली यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. या बदललेल्या वातावरणामध्ये, बदललेल्या पर्यावरणामध्ये आपलं शरीर आपण कसं राखायला पाहिजे, कसं निरोगी ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी व्यायामाची किंवा योगाची आणि एकूणच रनिंगची कशी आवश्यकता आहे, व्यायामाची कशी आवश्यकता आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आजच्या प्रासंगिकमध्ये जे पाहुणे आपल्याला लाभले आहेत ते कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी 8 तास 45 मिनिटांमध्ये 90 किलोमीटर त्यांनी ध्येय पूर्ण केलेलं आहे. 86 किलोमीटर ध्येय पूर्ण केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, मला सुरुवातीला आपला परिचय सांगा. मी प्राध्यापक शरद किल्लारे. बरं. माझं मूळ गाव पिठ्ठी आहे आणि मी इथं KSK कॉलेजला ज्युनियर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर सर, आपण या दर्बन साऊथ आफ्रिका इथं जी स्पर्धा झाली, मॅरेथॉन, या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आपल्याला का वाटलं? याच्या अगोदर आमचा जो योगा प्रतिष्ठान जो ग्रुप आहे, हा योगा प्रतिष्ठान ग्रुप अनेक चळवळी येतात. चळवळीमुळे सक्रिय असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये रनिंग आसन, योगासन, स्विमिंग आसन, ह्या अनेकामध्ये आम्ही योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अनेक वेळा भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या ज्या विविध स्पर्धा आहेत, आपण 10 किलोमीटरची आसन, 21 किलोमीटरची आसन, 42 किलोमीटरची आसन, तर आम्ही सांघिक योगा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अनेक वेळा त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला विशेष करून अनेक वेळा तिथं पोडियम म्हणजेच का बक्षिसं मिळालेली आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं आसन, दुसरं आसन, तिसरं आसन, असे बक्षिसं मिळत गेले. खरं तर माझा प्रवास हा माझं वाढलेलं वजन 4-5 वर्षापासून रनिंगची सुरुवात झालेली. वजन सुरुवातीचं माझं ध्येय होतं की आपल्याला वजन कमी करायचं. आणि मग त्याच्यासाठी मग मी प्रयत्न करत होतो. आणि मग असंच फेसबुकवर माझे जे मित्र आहेत, दादा सोसत्रे म्हणून सर, ते एक कोचिंग करतात रनिंग विषयी, ते मार्गदर्शन अशी मला माहिती मिळाली. मग त्यांच्याकडून मी कोचिंग घ्यायला सुरुवात केली. आणि जो सुरुवातीला जे माझं होतं की वजन कमी करायचं, नंतर वजन तर कमी झालं, पण महाराष्ट्रामधल्या अनेक स्पर्धेमध्ये मी ज्यावेळेस भाग घ्यायला सुरुवात केली, मग त्याच्यामध्ये संभाजीनगर आसन, नगर आसन, त्याच्यानंतर लोणावळा आसन, अशा अनेक ठिकाणी, महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी मला बक्षिसं मिळत गेले. मग त्याच्यामध्ये पहिलं कधी मिळालं, कधी दुसरं मिळालं, कधी तिसरं मिळालं. आणि मग ह्या स्पर्धा झाल्यानंतर मला अनेक महाराष्ट्रामधला माझा एक चाहता वर्ग निर्माण झाला, किंवा बीडचे एक चांगले उत्कृष्ट रनर आहेत शरद खिल्लारे म्हणून. कारण जो कणा स्टेजवर जातो तो अनेकांना माहिती होतो. त्याच्यामुळं माझं एक महाराष्ट्रामध्ये नाव झालं की एक चांगले रनर आहेत. आणि मग हा कालावधी 4-5 वर्ष असेच निघून गेले. आणि मग त्याच्यामध्ये अनेक जण म्हणले ही जगातली जी कॉम्रेड मॅरेथॉन जी आहे, की प्रत्येक रनरचं एक स्वप्न असतं की कॉम्रेड मॅरेथॉन जे आहे ती प्रत्येकाने करावे, रनरने करावे, हे असं अनेकांचं एक स्वप्न होतं. तर मग मला महाराष्ट्रामधले आमचे जे मित्र कंपनी आहेत, बीडचे जे आमचे मित्र कंपनी आहेत, ते अनेक जण म्हणत की अरे शरद, तू सुद्धा कॉम्रेडला चल आमच्या बरोबर किंवा कर. याच्या अगोदर बीडचं आपल्या जिल्ह्यामध्ये संतोष भोकरे नावाचे की जे LIC मध्ये अधिकारी आहेत, त्यांनी ह्याची सुरुवात केलेली. ते सुरुवातीला कॉम्रेडला जाऊन आले, त्यांनी ह्याचा पाया रचला. त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर दुसऱ्या वर्षी हरी ठोंबरे जे शिक्षक आहेत, ते दुसऱ्यांदा त्यांच्याबरोबर गेले आणि त्यांनी एक सुरुवात करून दिली. मग त्याच्यानंतर डॉक्टर गवते सर असते, डॉक्टर जानवळे सर असते ना, हे मग सुरुवात झाली. मग गेल्या वर्षी गेले ते, यावर्षी आमच्याबरोबर आले. मग आम्ही नवीनपैकी कल्याण काका कुलकर्णी असते ना, डॉक्टर मोराळे सर असते ना, त्याच्यानंतर प्रभाकर जाधव असते ना, आणि मी स्वतः, आम्ही पहिल्यांदा आम्ही असे 7 जण मिळून कॉम्रेडला गेलो. तर हे कॉम्रेडला जात असताना अगोदर तुम्हाला ह्या रेसमध्ये पात्रता सिद्ध करावं लागते की तुम्हाला कोणती तरी एखादी मॅरेथॉन ही 5 तासाच्या आत पूर्ण करावी लागते. तर मग ती आम्ही मुंबईला सर्वांनी मुंबई मॅरेथॉन केली आणि सर्वजण त्यासाठी पात्र झालो. आणि मग खरा आमचा मग तिथून पुढं हा प्रवास सुरू झाला. मुंबईला क्वालिफाय झाल्याच्या नंतर सर्वजण क्वालिफाय झाले.
आणि हा 6 महिन्याची का ना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सराव केला. मग त्याच्यामध्ये हे जे रन येतं हे रात्रीचे कधी बी का नाही आपल्याकडे उन्हाळा सुरू होतो, त्याच्यामुळं का ना आम्हाला हे रात्रीचे रन करावं लागत होते. कधी 12 वाजता सुरू करायचा, कधी 1 वाजता सुरू करायचा. कारण हे जे रन होते हे 40 किलोमीटर, 45, 50, 60, 65 या किलोमीटरपर्यंत आम्हाला ती 90 किलोमीटरच्या रनसाठी ही प्रॅक्टिस करावी लागत होती. मग त्याच्यामुळं आम्हाला हे रात्रीचे आपल्या इमामपूर रोडला, कधी पालवण रोडला, कधी आम्ही जाऊन सप्तशृंगीला, नाशिकला या ठिकाणी रन केला, कधी पुण्याला केला रन 65 किलोमीटरचा. रात्री अपरात्री केल्यामुळे कोणी अडवलं नाही किंवा काही? आम्हाला खूप भीती होती, कारण आपल्याकडं बीडमध्ये बिबट्याचं वातावरण होतं, त्याच्यामुळे आम्हाला का ना भीती पण वाटत होती. मग आम्हाला आमचे जे बाकीचे जे रनर बंधू येतं ते सहाय्य करत होते. मग कुणी लाईटची व्यवस्था करीत होतं, कुणी आपल्याला हायड्रेशनचा सपोर्ट करीत होते. त्याच्यामध्ये अनेकांचे नावं घेता येतील की आम्ही नाना धांडे असते ना, ठोंबरे सर असते ना, त्याच्यानंतर राम भारती सर असते ना, त्याच्यानंतर संजू पवळ असते ना, हे अनेकांनी आम्हाला ते मदत केली रनसाठी. कारण आमच्या बरोबर का नाही ते सुद्धा जागले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरच्यांनी यासाठी का नाही खूप त्याग केला. सुनीता खिल्लारे, कारण आम्ही ज्यावेळेस का नाही 12-1 वाजता घर सोडत होतो तर ते का नाही झोपत नव्हते, कारण जोपर्यंत आम्ही वापस येत नाहीत तोपर्यंत त्यांना आमची का नाही काळजी असायची. आणि प्रत्येकाची माझी जी स्टोरी जी आहे ती सगळ्यांची आहे, कारण प्रत्येकाच्या घरच्यांना ते का ना आमचा का ना त्रास सहन करावा लागला. कारण अनेक कार्यक्रमाला आम्हाला का नाही हे आम्ही एक चॅलेंज स्वीकारल्यामुळं, कारण तिथं 90 किलोमीटरच रन करायचं, पण आम्हाला का ना प्रॅक्टिस ही जवळपास आम्ही का ना 1600 किलोमीटरची प्रॅक्टिस केली 90 किलोमीटरच्या 1 दिवसाच्या रेससाठी. आणि ही खडतर प्रवास आमचा 6 महिन्यापासून चालू होता. मग रात्री अपरात्री रन करायचे, उन्हाचे करायचे, कधी पावसात भिजलो. मग हा त्रास आम्हाला तर का ना आम्ही आमचं ध्येय होतं, स्वप्न होतं ते आम्हाला. तुम्ही पहिल्यांदाच गेला होतात का त्या स्पर्धेमध्ये? मी पहिल्यांदाच गेलो. पहिल्यांदाच गेलो होतो, पण एकूण करा महाराष्ट्रामध्ये माझं एक बऱ्यापैकी नाव असल्यामुळं सगळे माझ्यावर मोठी जिम्मेदारी होती. कारण सगळ्याला माहिती होतं की खिलारे सर तिथे गेले म्हणजे का नाही चांगल्या वेळेमध्येच पूर्ण करणार, 9 तासाच्या आतच पूर्ण करणार. कारण ही कॉन्फिडन्स, मला पण आत्मविश्वास होता आणि एक जिम्मेदारी बी होती. आणि सगळ्यांच्या माझ्याकडून का अपेक्षा होत्या की बाबा सर का नाही एवढं नाव आहे त्यांचं, त्यांना शोभल अशीच का नाही कामगिरी करते ना. आणि मग ज्यावेळेस मी तिथं रेसला उभा राहिलो, हजारो धावपटू होते, कारण एकूण जवळपास 27,000 34 देशातून 27,000 धावपटू आले होते. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये, सगळ्या धावपटूंच्या गर्दीमध्ये ज्यावेळेस मी उभा राहिलो तर एक उत्साह बी होता की यार आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली, आपल्याला आज काहीतरी करून दाखवायचंय. आपल्याला सर्वजण ट्रॅक करतात महाराष्ट्रामध्ये की आपल्याला पाहणारे आपला चाहता वर्ग आहे, आपले कुटुंब आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपली मित्र कंपनी की आपल्याला हे ट्रॅक करतात. त्याच्यामुळे आपल्याला का हे जिम्मेदारी नाही करायचं, उत्साह होता, त्याचबरोबर एक जिम्मेदारी होती की बाबा सगळ्यांच्या आशीर्वाद होते, शुभेच्छा होत्या, सगळ्यांचं पाठबळ होतं. आणि आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असल्यानंतर जिम्मेदारी वाढते साहजिकच. मग तो 86 किलोमीटरचा सुरुवात एका पहिल्या पावलाने सुरू झाला. आणि सुरू करत असताना दक्षिण आफ्रिकेतली लोक खूपच उत्साही, असं जसं आपल्याकडे मोठमोठे सण असतात, उत्सव असतात आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तसं त्या दक्षिण आफ्रिकेमधील लोकांचा हा एक सण आणि उत्सवच आहे. तर ते कॉम्रेड मॅरेथॉन प्रत्येक किलोमीटरला तुम्हाला तिथे का हायड्रेशन पॉईंट होता, तुम्हाला काय खायचंय काय प्यायचंय ह्यासाठी का लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूनी टाळ्यांनी का तुम्हाला चेअरअप करायला होते. तुम्हाला काय खायचंय, खजूर असते, इलेक्ट्रॉल असते, पाणी असन, ह्याची सोय सगळ्या दुतर्फा रस्त्याने का होती. सगळे लोक लहानापासून वृद्धापर्यंत सगळे त्यावेळी सगळे लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला येऊन तुम्हाला म्हणजे सगळ्याच लोकांना धावपटूंना चेअरअप करत होते. आणि खास करून का नाही ज्यावेळेस का नाही गर्वानी छाती कधी फुगायची, ज्यावेळेस का नाही लोक म्हणायचे कम ऑन इंडिया. कारण आम्ही जो 270 जे रनर होतो तर त्यांना आम्ही इंडियाचं प्रतिनिधित्व करीत होतो. 270 स्पर्धा भारतामधून. तर आम्हाला सगळ्यांना एक कॉमन जर्सी होती इंडियाची, ज्याच्यामध्ये का नाही इंडियाचा फ्लॅग होता आणि सगळ्यांना सारखी जर्सी होती. आणि मग दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या इंडियनला खूप चाहता वर्ग आहे. मग ते आम्हाला म्हणायचे कम ऑन इंडिया, कम ऑन इंडिया. त्याच्यामुळे आम्हाला आणखीनच का बळ यायचं. आणि विशेष म्हणजे का नाही आमच्या त्या शर्टच्या किंवा जर्सीच्या पाठीमागं का नाही प्रत्येकाचं नाव लिहिलेलं होतं. तर मग आता संजय जानवळे सरांचं नाव असं तर कमॉन म्हणायचे, संजय सर कमॉन, माझं नाव शरद सर कमॉन, कमॉन इंडिया. मग आम्हाला एक उत्साह यायचा. आणि असं आम्ही प्रत्येक किलोमीटर जसं जसं मागं टाकीत होतो तसं आमचं यश आम्हाला
जवळजवळ येत होतं. बरोबर. आणि काही कालानंतर असं झालं की ज्यावेळेस का नाही तुम्ही 50 किलोमीटर करता, 60 करता, तुमची बॉडी थोडीशी फटीक होती, तुम्हाला थकवा जाणवतो, तुम्हाला का नाही तुमचं शरीर का नाही विश्रांती मागतं, त्यावेळेस का नाही तुमचे जी माइंडसेट जो असतो तो स्ट्रॉंग असावा लागतो. बरोबर. अरे आपल्याला थांबायचं नाही. हा एक प्रकारे माइंड गेमच आहे म्हणा. माइंड गेम. तुमचे ट्रेनिंग तर महत्वाची आहे, पण तुमचा हा माइंड गेम, माइंडसेट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही त्या रेसला कसं पॉझिटिव्ह घेता, तुम्हाला तुमचं कसं टार्गेट आहे, तुम्हाला काय करायचं, तुमचं माइंड फार महत्वाचं आहे. मग तुमचं शरीर जरी थकलं तर तुमचं मन म्हणतं अरे आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला थांबून जमणार नाही, आपल्याला ध्येय गाठायचं आहे, आपलं स्वप्न हे करायचं आहे, आपल्या का नाही देशासाठी असन, आपल्या कुटुंबासाठी असन, आपल्या मित्रासाठी असन, आपल्या स्वतःसाठी असन, तर हे धावतच राहतं. त्याच्यामुळं माणूस प्रत्येक किलोमीटरला मागं टाकीत पुढं 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 चलत राहतं. सर, आपण आपल्या बोलण्यामध्ये आतापर्यंत कॉम्रेड हा शब्द वापरला. नेमकं कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा कधीपासून सुरू झाली आणि नेमकं तिचा इतिहास काय? तर हे दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं आणि त्याच्यामध्ये जे सैनिक का नाही शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ का नाही ही परंपरा त्यांनी सुरू केलेली. आता आम्ही यावेळेस जी 2026ला गेलो ही त्यांची ही 99वी कॉम्रेड मॅरेथॉन होती. म्हणजे त्यांना असा प्रदीर्घ असा एखाद्या देशाच्या सैनिकांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा चालणार ही एकमेव देश दिसतोय. हो सर. आणि सर जगातली सर्वात ही खडतर अशी ही मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन. कारण ह्याच्यामध्ये का नाही तुम्हाला उंच एक का नाही 5 मोठमोठाले डोंगरे लागतात. त्या डोंगरावर तुम्हाला का नाही अत्यंत संयमाने, त्याला नम्रपणे करून ते डोंगर वेगवेगळे पार काढावं लागतात. जवळपास 1800 मीटरचं एलिव्हेशन असतं आणि तितकेच उतार असतात. उताराला तुम्हाला तुमची बॉडीवर नियंत्रण ठेवावं लागतं, कंट्रोल करावं लागतं. कारण अनेकांना का नाही त्याच्यामध्ये का नाही क्रॅम्प येत येतं. क्रॅम्प हा तुम्हाला अनिश्चित ही अल्ट्रा मॅरेथॉन आहे. कारण कोणत्या क्षणाला तुम्ही किती जरी हायड्रेशन घेतलं, तुमची ट्रेनिंग किती प्रॉपर जरी असली, तर कोणत्याही क्षणाला तुम्हाला कधी क्रॅम्प येईल. तुमच्या रेस कणामधून तुम्ही का नाही तुमचं गोलपासून लांब जाताना ह्याचा कधी काय नेम नाही. त्याच्यामुळं खूप स्वतःला सावरत, स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवत, अत्यंत संयमाने, अत्यंत सावधगिरीने आपलं गोल पुढं सरकत जावं लागतं. सर, कॉम्रेड मॅरेथॉनची तयारी करायची म्हटल्यावर त्यासाठी काही वेगळी आहारशैली किंवा दिनचर्या काही ठेवावी लागते? बिलकुल. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने डाएट प्लॅन फॉलो करावा लागतो. तुम्हाला एक तर सगळ्यात महत्वाची मध्ये का नाही या सगळ्या व्यसनापासून निर्व्यसनी राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो डाएट आहे तर ह्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर नुसतं प्रोटीन घेऊनच जमत नाही किंवा नुसतं रनिंग करूनही जमत नाही. तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचं जे का नाही मसल आहेत, मसलमध्ये मजबूत येण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करावं लागते. त्यासाठी का नाही तुम्हाला जिममध्ये आठवड्यात 2 दिवस वजन उचलावं लागतं. कारण तुम्हाला तुमचे साईडचे जे मसल आहेत ते मजबूत करण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करावं लागते. म्हणजेच जिममध्ये जाऊन तुम्हाला वजन उचलणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे का नाही तुमचे हॅमस्ट्रिंग आसन, ग्लूट आसन, ज्या रनिंगच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो, ते मजबूत करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करावं लागतं. या मॅरेथॉनची तयारी करण्यासाठी काही प्रशिक्षक वगैरे काही तुम्ही? हो, कारण आम्ही जे 7 जे लोक आहेत तर 7ही जणांचे का नाही जे का नाही कोच आहेत, कोचच्या मार्गदर्शनाखाली आता माझे कोच जे दादासू सत्रे सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल मोराळे असते, कल्याण कुलकर्णी असते ना सर, आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही का नाही ही अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केलेली. आणि एकूण कॉम्रेडसाठी एकूण खर्च किती लागतो? तर खर्चाचा असा आहे की कमीत कमी तुम्हाला 1.5 लाख रुपये का नाही कॉम्रेड मॅरेथॉनसाठी खर्च येतो. तो तुम्हाला स्वतः करावा लागतो. जसं की आपण म्हणतो की प्रशिक्षकाचा खर्च पण तुम्हालाच करावा लागतो का? हा, प्रशिक्षकाचा तर खर्च असतोच, पण आपला ह्याचा खर्च बी कॉम्रेडचा जो का ना तुमचं हॉटलिंगचा असेल, तुमचं तिथलं रेस्ट स्टेशन असेल, त्या विमान प्रवासाचं असेल, हा खर्च आपल्याला स्वतःला करावा लागतो आणि तो 1.5 लाखापर्यंत आहे. प्रशिक्षक पण तुमच्याबरोबर असतात? हा, आता काहींचे प्रशिक्षण त्यांच्या स्वतःबरोबर असतात. आता रन हॉलिक्स म्हणून एक का एक मोठा ग्रुप आहे जो आपल्या पुण्याचा, तिथे डॉक्टर योगेश सातव का खूप चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा 70 लोकांचा एक त्यांचा ग्रुप आहे. 70 लोक आले होते त्यांचे. सगळ्यात आपला भारतामधला मोठा ग्रुप आहे. तर आमचा जो टीम अचीवर म्हणून जो ग्रुप आहे आमचा, तर आमचे एकूण 10 लोक होते. आमचे कोच दादासू सत्रे सर. सर, मला एक म्हणायचं आहे की कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ही सर्वसामान्य व्यक्ती करू शकतो का, किंवा त्याला ते शक्य आहे? येस, हा करू शकतो, पण त्याच्यामध्ये तुमचा रनिंगचा जो बेस आहे हा बेस
तयार असणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही का नाही एक 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये हे गोल अचीव करू शकत नाहीत. कारण त्याला वेळ लागतो. तुमचं त्या मसल मेमोरी किंवा तुमचा एंडुरन्स तयार होण्यासाठी वेळ लागतो. मग त्याला का नाही 1-2 वर्षे लागतात, कधी 2.5 वर्षे लागतात. एखादा जर का नाही वयामानानुसार सुद्धा एखादा जर का नाही यंग जर असेल तर तो एका वर्षामध्ये सुद्धा ट्रेन होऊ शकतो. बरोबर. तुमचं शरीर कसं आहे, प्रत्येकाचं शरीर वेगळं रिॲक्ट करतं, त्यानुसार आहे. अच्छा सर, काय होतं की 12 महिने सरावांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेळापत्रक बदलतं का, आणि ते कसं असायला पाहिजे? कारण कसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, रात्रीच्याला तुम्ही फिरता, कधी दिवसा फिरता, कधी सकाळी फिरता, तर यामध्ये तुमच्या त्याचं टायमिंगचं सगळं काही वेळापत्रक तयार केलं असतं का? हां, टायमिंगचं म्हणजे काय, आता कारण ही साधारणपणे ही अल्ट्रा मॅरेथॉन जी आहे कॉम्रेड, तर ही साधारणपणे जूनमध्येच असते. आज त्यांनी पुढच्या वर्षीची तारीख आजच डिक्लेअर केली की पुढच्या वर्षी 13 जूनला होणार आहे म्हणून. बरं. हां, आता जूनला म्हणल्यानंतर आपल्याकडे साधारणतः जानेवारीपासून त्याची ट्रेनिंग सुरू होती. जानेवारी मुंबईपासून रनर का त्याची सुरुवात करतो. त्याच्यानंतर 50 किलोमीटर लोणावळ्याला अल्ट्रा रन करतो. आणि लोणावळ्याचा अल्ट्रा रन 50 किलोमीटरचा झाला की तिथून पुढं उन्हाळा सुरू होतो मग हळूहळू. आणि मग हे सर्व रन जे आहेत हे सगळे उन्हाळ्यामध्ये करावं लागत आहेत. मग उन्हाळ्याचे ते का नाही तुमची बॉडी डिहायड्रेट होती, त्याच्यामध्ये का नाही तुम्हाला का नाही क्रॅम्प येतात, तर अनेक त्यावेळेस का नाही काळजी घ्यावं लागतं. कारण जूनमध्येच असल्यामुळं बराचसा भाग हा आपला उन्हाळ्यामध्ये ट्रेनिंगमध्ये जातो, उन्हाळा ऋतूमध्येच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जरी उन्हाळा जरी असला तर आता आम्ही अनुभव घेतला तर जूनमध्ये तिथं का नाही थंडी असते. म्हणजे इथं जरी का नाही उष्ण वातावरण, दमट वातावरण आपल्याकडे जरी असले, ट्रेनिंग आमची होत जरी असली, ही खूप हार्ड ट्रेनिंग होती आमची, पण तिथं जी आहे ते रनिंगसाठी का नाही पोषक वातावरण आहे. कारण तिथं थंडी असते, क्लायमेट तिथलं खूप छान असतं रनसाठी. सर, पण 90 किलोमीटर किंवा 85 किलोमीटर एवढा मोठा रन करत असताना किंवा रनची तयारी करत असताना शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे? हां, काळजी म्हणजे का नाही रन करताना तुम्हाला जी तुमची झीज होती रन करताना, शरीराची झीज होणार, शरीरातले जे आवश्यक घटक का नाही तुमच्या घामावाटे बाहेर जातात, त्यासाठी तुम्हाला मग पोषक द्रव्ये घ्यावाच लागतात. मग त्याच्यामध्ये का नाही इलेक्ट्रॉल असेल, त्याच्यानंतर प्रोटीन असेल, विविध मोसमी फळं जे असते ना ते खावं लागते. त्याच्यानंतर प्रोटीन इनटेक वाढवावा लागतो तुम्हाला, कारण तुमची मसल रिकव्हरी होणं महत्वाचं आहे. कारण मग सगळ्यात महत्वाची का नाही तुमची झोप आहे. तुम्हाला झोप बी तितकीच पाहिजे रिकव्हरीसाठी. तुम्हाला का नाही प्रोटीन बी का नाही तितकंच पाहिजे. तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या ऋतुमानामधले जे फळं आहेत ते फळं सुद्धा का नाही खाणं आवश्यक आहे. या गोष्टी आहेत. सर, पण एक तुम्ही समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि या रनिंगच्या किंवा मॅरेथॉनच्या स्पर्धेकडे असं वळावं असं का वाटलं? ह्याला कारण म्हणजे काय, तुम्हाला जर आता मी सत्य जर सांगितलं तर का नाही माझं जे बालपण आहे हे ग्रामीण भागामध्ये गेलं. मग ग्रामीण भागामध्ये का नाही विविध प्रकारचे का नाही खेळ मी खेळलेलो. मला क्रिकेटची सुरुवातीला आवड होती. क्या बात. त्याच्यानंतर मग माझी आवड नंतर व्हॉलीबॉलकडे गेली. मग व्हॉलीबॉल मी खेळायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग मी नोकरीच्या निमित्ताने ज्यावेळेस मी गाव सोडून शहराकडे आलो आणि त्यावेळेस मग का माझी जी हालचाल आहे ती कमी झाली. आणि कमी झाल्यामुळे माझं जे वजन जे आहे ते का नाही जवळपास 88 kg कडे गेलं. आणि मग मला त्याचा त्रास व्हायला लागला. म्हणजे अरे करायचं का, आता 88 तर वजन झालंय, आपल्याला कमी तर करणं आवश्यक आहे. आपण तर पहिले असे नव्हतो. तर मग ते हळूहळू मी का नाही रनिंग सुरू केली. मग वॉक रन सुरू केली. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे मग मला ते आमचे कोच बारामतीचे दादा सुसत्रे भेटले. मग त्यांच्याकडे मी का नाही ट्रेनिंग सुरू केली. आणि मग ट्रेनिंग सुरू केल्यानंतर एक वजन कमी करायचा सुरुवातीचा हेतू होता. आणि मग मी अशाच अनेक आपल्या महाराष्ट्रामधल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचो. आणि मग अनेकामध्ये होत असतानाच असंच मग मला पहिलं पोडियम आपल्या संभाजीनगरला मिळालं. नंतर बारामतीला हे झालं, नंतर नगरला, नंतर पंढरपूरला, नंतर बार्शीला, नंतर लोणावळ्याला, अशा अनेक ठिकाणी का नाही मला मग का नाही पहिला, दुसरा, तिसरा मी येत गेलो. मग माझ्या क्षमता कळायला उत्साह वाढत गेला. माझी बॉडी त्या पद्धतीने का नाही बनत गेली, प्रोत्साहन मिळायला गेलं. ऑटोमॅटिक माझं वजन कमी होत गेलं, प्रोत्साहन मिळत गेलं. अनेक मला महाराष्ट्रामधली अनेक मित्रमंडळी मिळाली. आणि मग ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला कुठे जर एका ठिकाणी जर गेलो, स्पर्धा असते, त्यावेळेस म्हणणार अरे ते बीडचे खिलारी सर आलेत बरं का, आज ते पोडियम मारणार बरं का, आज ते पहिलं बक्षीस दुसरं किंवा तिसरं तरी मारणार बरं का. म्हणजे अनेक रनर एकमेकाला आम्ही का जाणून असतो. इथला हा रनर आहे, बारामतीचा हा उत्कृष्ट रनर आहे, त्याच्यानंतर बार्शीचा आहे, संभाजीनगरचा हा आहे, असं आम्ही एकमेकाला जाणून असतो. बरोबर. आता हे स्पर्धा
झाल्यानंतर पुढचा काय आपलं नियोजन? आता ही स्पर्धा झाल्यानंतर आम्ही जो बॉर्डर रन जो राजस्थानला जो असतो हां. तो एक 50 किलोमीटरचा, दुसरा 100चा आणि एक 160 किलोमीटरचा असतो. बरं. तर आता आमची ही ट्रेनिंग आम्ही अशीच पुढं चालू ठेवणार आहोत. हां. प्रॅक्टिस काय बंद करणार नाहीत. हां. आणि बीडहून आम्ही कमीत कमी एक 10 ते 12 जण, काही जण 50साठी, काही जण 100साठी आणि काही जण 160साठी बरं. आम्ही बॉर्डर रनसाठी राजस्थानमध्ये जी की नोव्हेंबरमध्ये असते त्यासाठी आम्ही जाणार आहोत. अच्छा. मी स्वतः 160 किलोमीटरसाठी त्यामध्ये भाग घेणार आहे. क्या बात आहे. हेच तुम्ही इथं बीडमध्ये कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आता तुम्ही किती जण सहभागी होतात? आता आम्ही 9 जण सहभागी होतो. त्याच्यामध्ये कोण कोण? डॉक्टर जानवळे सर, हां. डॉक्टर गवते सर, हां. डॉक्टर कल्याण काका कुलकर्णी, हां. त्याच्यानंतर हरी ठुंबरे सर, हां. प्रभाकर जाधव हां. आणि त्याच्यानंतर डॉक्टर अमोल मोराळे आणि मी स्वतः. अच्छा. मग तुम्ही मॅरेथॉनच्या तयारी करत असताना दरम्यानच्या काळात तुमच्या सगळ्यांचा एकमेकाचा संपर्क होता का? हो, कारण आम्ही तयारी कशी करतात? आम्ही एकमेकांना? 7 जण हां. सामूहिक एकत्र येऊन सगळी प्रॅक्टिस करत होतो. बरं. आम्ही जेवढे काही जे लॉंग रन आहेत 65 किलोमीटरचे 2 रन आम्ही लॉंग केले प्रॅक्टिस रन. हां. त्याच्यामध्ये आम्ही 7 जण बरोबर होतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे कारण आदरणीय कल्याण काका कुलकर्णी, हां. त्यांनी ज्यावेळेस कारण रजिस्ट्रेशन केलं, हां. अगदी आमच्या बरोबर आम्ही त्यांना करावं म्हणलो, त्यांनी ऐकलं, केलं. त्यांची प्रॅक्टिस बरोबर चांगल्या पद्धतीची होती. बरं. त्यांनी जिम अनेक दिवसापासून ते करतात, परंतु त्यांना या प्रॅक्टिस दरम्यान 2दा इंजुरी झाली. बरं. थोडंसं त्यांना फ्रॅक्चर झालं, पण त्यांची जिद्द आणि चिकाटीला सलाम. त्यांनी त्याच्यावर मात करीत वा. ट्रेनिंग कधी मिस केली नाही. थोडं त्यांना काही कालावधीपर्यंत त्यांना घरी बसावं लागलं, ट्रेनिंगपासून लांब राहावं लागलं. त्यांच्या काना भावना आम्हाला कळकळत होत्या, त्यांना खूप वाईट वाटत होतं, पण त्यांनी जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही. वा. त्यातून रिकवर होऊन हां. त्यांनी शेवटी काही रन केले हां. आणि कॉम्रेड रन त्यांनी चांगल्या पद्धतीने फिनिश केली, याचा आम्हाला हमेशा अभिमान राहील. क्या बात. आणि मग आणखी तुमच्याबरोबर 7चे 14 व्हावेत, 14चे 28 व्हावेत, असे बीडमधली सगळी रनर फिनिशर तयार व्हावेत, याबद्दल? बिलकुल. आता आम्ही जे 7 जण जाऊन आलो, हां. तर आमच्याबरोबर आता का ज्यावेळेस आम्ही पुढच्या वेळेस जाणार आहोत, हां. आता यावेळेस हा आप रन होता. हां. म्हणजे हा डरबन ते पीटर मग हा रन होता, बर. हा आप रन होता. बर. आता पुढच्या वेळेस जो रन आहे तो हा डाऊन रन आहे. बर. पीटर मग ते डरबन असा आहे. अच्छा. म्हणजे अप अँड डाऊन. हा, अप अँड डाऊन दरवर्षी असतो. हां. या साईडने एकदा आणि त्या साईडने एकदा असा run. अच्छा. तर पुढच्या वर्षी अनेक जण इच्छुक आहेत. बर. ही 7ची संख्या 12 पर्यंत जाणार आहे. मग आता तुम्ही तिकडून दरबनहून आल्यानंतर ही स्पर्धा कंप्लीट केल्यानंतर, पूर्ण केल्यानंतर, आता तुमच्या शरीरात काय म्हणजे काही त्रास किंवा काही बदल वगैरे काय? हां, निश्चितच. तुम्ही ज्यावेळेस एखादी मोठी रेस पूर्ण करतात, हां. त्यावेळेस का नाही तुमच्या शरीरामध्ये जे अनेक मायक्रो मसल जे असतात, हां. हे ब्रेक झालेले असतात, हां. तुटलेले असतात. तर ते शरीर तुम्हाला रिकव्हरी मागतं. हां. त्यासाठी तुम्हाला रेस कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण रेस्ट घ्यावं लागते. हां. तुमचं रनचं जे मायलेज आहे फार कमी करावं लागतं. तुम्ही वॉक करू शकता, त्याच्यामध्ये स्विमिंग करू शकता, अच्छा. किंवा सायकलिंग करू शकता, हां. पण तुम्हाला मोठा रन नाही तुम्ही करू शकत, किंवा करायला बी नाही पाहिजे. अच्छा. कारण तुम्ही एवढं मोठं रन केल्याच्या नंतर तुम्हाला शरीरामध्ये थोडंसं विकनेसपणा येतो. बरोबर. तर सर, हे मॅरेथॉन स्पर्धा सुरू करण्याच्या अगोदर एक प्रश्न असा म्हणजे विचारतो की प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळत असते, प्रेरणास्थान असतं, अशा काही आहे का? हो सर, निश्चितच. कारण मी ज्या वेळेस का 2 वर्षापूर्वी आमचा योगा ग्रुप जो जॉईन केला, तर जॉईन केल्यानंतर मला तिथं खूप चांगले असे लोक भेटले. बर. आणि त्या लोकांनी किंवा आमच्या सहकाऱ्यांनी खूप मला प्रेरणा दिली, माझं कौतुक केलं, बर. शुभेच्छा दिलं. पुढे जाण्यासाठी त्यांनी पाठीवर माझ्या कौतुकाची थाप मारली. हे सगळ्यात मोठं योगदान आमच्या योगा प्रतिष्ठान, आमचे कोच दादा सुसत्रे सर, माझं कुटुंब, माझे आईवडील, या सर्वांचं यासाठी मोठं योगदान आहे. सर, ह्या मुलाखतीमध्ये शेवटी मला एकच विचारायचं की थोडक्यात रनचे फायदे काय आणि या कॉम्रेड विनरच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल? तर रनचा फायदा एक तर तुमचं वजन नियंत्रण राहतं, तुमचा दवाखान्यावरचा खर्च कमी होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक 5 किलोमीटर जरी रन केला तर तुमचा सगळा जो ट्रेस जो आहे हा ट्रेस निघून जातो. तुमचा मूड चांगला राहतो, तुम्हाला एकांत भेटतो, तुम्ही स्वतःशी संवाद रन करत असताना स्वतःशी संवाद करू शकता. अच्छा. रनचे एक नाही असे अनेक फायदे आहेत. क्या बात आहे. सर, हे करत असताना एक वेगळा प्रश्न की
निवांतपणे तुम्हाला तुमच्या आवडलेली गाणी किंवा तुम्हाला आवडलेला चित्रपट वगैरे काय कुठला? मॅरेथॉनची स्पर्धा तर ही खूप मोठं तुमचं गोल आहे, पण हे गोल करत असताना कधी कधी निवांतपणा भेटतो ना, मग या भेटत असताना तुम्हाला आवडलेलं एखादं गाणं कुठलं? गाणे तसे का नाही अनेक आहेत. बरं. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. अच्छा, तर श्रोत्यो, शरद खिल्लारे सरांच्या आवडीचं मेरे नाम जोकर या चित्रपटातील गीत आहे आपण ऐकूयात. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं, हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा. ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा. जग को हंसाने बहरूप दिया, रूप बदल फिर आएगा. स्वर्ग यही नर्क यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं, हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यहीं अपने निशान, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं, हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. तर आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन प्रासंगिक या कार्यक्रमांतर्गत कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट सहभाग घेऊन विशेष नैपुण्यासह ही स्पर्धा पूर्ण केली. त्याबद्दल आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आणि सर्व रसिक श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.